चला मॅडम लवकर. हो ठीक आहे. चला स्टेशन आलंच, शेवटची ट्रेन मिळेलच. ती बॅग घेऊ का मी? नाही नाही मी माझं पाय. हो सावकाश मॅडम. अहो लास्ट ट्रेन गेली मॅडम. नाही मला लवकरात लवकर घरी पोहोचायचंय. मला चला तुम्ही मॅडम. इंद्राजी हे बघा, मला ना लवकरात लवकर घरी पोहोचायचंय. माझे बाबा वाट बघत असतील. आपण इथून निघायला हवं, काहीतरी करायला हवं. आणि त्या कॅश तुमच्याकडे आणि आपण दोघीच इतक्या लांब आलोय. मॅडम तुम्ही कॅशची काळजी करू नका, मी आहे ना. आणि ट्रेन आपण लगेचच उद्याची पहिली ट्रेन पकडून 3:30 वाजता. नाही थांबू शकत 3:30 वाजेपर्यंत. नाही, माझे बाबा वाट बघत असतील. काय केलं तुम्ही? हा माझा पाय का मोडला? ट्रेन पण नाही आणि आता मी चालणार कशी? मी कशी जाऊ घरी? इंद्राजी मी काय विचारते तुम्हाला? हा कशी जाणार आहे मी घरी? इंद्राजी पाय मोडला तर कशी जाणार आहे मी घरी? आता इथपर्यंत जशा चालत आलात ना तशा. आता घ्या. माझी दीपू सुरक्षित असू दे आणि लवकर घरी परतू दे रे देवा. दीदी नको ना रडू प्लीज. सानू, मला दीपूची खूप काळजी वाटते. ती कुठे असेल आता, काय करत असेल? आणि तिच्या बरोबरचे ते कलिग ते असतील ना चांगले? पण तू रडल्याने ती लवकर परत येणार आहे का? अगं काय बोलतेस? हे बघ दीदी, मला पण तिची काळजी आहे आणि मला खात्री आहे ती लवकर परत येईल. तू रडल्यामुळे बाबांचं टेन्शन वाढेल ग. अहो 2दा भाज्या गरम केल्या. आता जेवण करून घ्या बरं. जेवणानंतर बीपीच्या गोळ्या घ्यायच्या आहेत ना. दीपू आल्याशिवाय मी जेवणार नाही. अहो बाबा नका ना काळजी करू, दीपू येईल इतक्यात. प्लीज जेवून घ्या. काय ताई, तरुण मुलीला घरी यायला उशीर झाल्यावर बापाच्या मनाची जी काय अवस्था होते ना, तुला नाही कळणार. हे दीपू असणार. मी घेते. हॅलो हॅलो, हा मी स्नेहलता बोलतीये. बिहीणबाई. हा हॅलो, ऐकू येते ना? हो हो. बोला ना. काही नाही हो, मी गुरुजींशी बोलले. परवाचा मुहूर्त उत्तम आहे असं म्हणतायत.
म्हणजे कशाचा? तुम्ही गाडी घेणार आहात ना तुमच्या जावयासाठी की विसरलात? नाही नाही, हो ना, आहे ना, लक्षात आहे. नशीब. मग परवा बुक करून टाका, मुहूर्त चुकवू नका. मी नयनला म्हणाले तुझ्या सासूबाईंनी एका क्षणाचाही विलंब न करता गाडीसाठी होकार दिलाय. त्यावर नयन काय म्हणाला माहितीये का तुम्हाला? शेवटी सासू कोणाची आहे असं म्हणाला माहितीये. आमचा नयन आता आमचा नाही राहिला बर का, सारखी सासूची बाजू घेतो. परवाचा मुहूर्त मग गाठायचा आहे काय? मी कळवते तुम्हाला. हा, ठेवते. हा, मॅडम, मॅडम हे घ्या. मॅडम काहीतरी खाऊन घ्याल तर पोटाला आधार होईल. मॅडम हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण पहाटेची पहिली 3:30ची ट्रेन आहे ती पकडू. हा, मॅडम तुम्ही प्लीज असं रडू बिडू नका हो. मॅडम हे बघा, समोरची व्यक्ती जर अशी रडायला लागली ना तर मला फार कसतरी व्हायला लागतं. काही सुचत नाही. मग नॉर्मल बोला ना माझ्याशी. इंद्राजी, मला आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी घेऊन जा. हे बघा, मी इथे नाही थांबू शकत. 3:30 पर्यंत मी नाही थांबू शकत. माझे बाबा वाट बघत असतील. प्लीज मला घरी घेऊन जा प्लीज. मॅडम, बाबांची काळजी मी अगदीच समजू शकतो मॅडम. माझ्या घरचे पण टेन्शन मध्येच असतील आता. इंद्राजी, कुठे जाताय तुम्ही? हा इंद्राजी ऐका ना प्लीज प्लीज, मला घरी सोडा. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय. मी नाही थांबू शकत इथे इंद्राजी. मी नाही थांबू शकत पहिल्या ट्रेन पर्यंत. माझ्या घरचे सगळे वाट बघत असतील. मी इन्फॉर्मही करू शकले नाहीये त्यांना. इथे आल्यापासून माझ्या मोबाईलला नेटवर्क नाहीये. मी काय करू? मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय इंद्राजी प्लीज. मॅडम, माझ्या फोनला नेटवर्क आहे पण 5%च बॅटरी उरली आहे. तुम्ही घरी फोन करून घ्या. पण तुम्ही कळवलं का तुमच्या घरी? नाही म्हणजे माझा फोन होईपर्यंत कदाचित फोनची बॅटरी डेड होईल म्हणून म्हणतेय मी ना. मी केव्हाच कळवलंय माझ्या घरी. तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. तुम्ही प्लीज तुमच्या घरी आधी फोन करा. मॅडम, मी एक बाप जरी नसलो तरी एका मुलीचा भाऊ आहे. तेव्हा एका वडिलांची काळजी अगदीच कळते मला. तुम्ही प्लीज लगेच कॉल करून घ्या. थँक्यू. अहो, यावेळी कुठे निघालात? कुठं म्हणजे? वाजले किती बघितलंस का? ते टिपूचे साहेब सोनटक्के, त्यांचाही फोन लागत नाहीये. पोलिसात तक्रार करायला चाललोय. पोलीस? अहो कशाला? माझी मुलगी अजून घरी आलेली नाहीये. ती कुठे आहे ते मला माहित नाहीये. मग अशा वेळेला काय करावं मी? कुणाची मदत घ्यावी? दीपूचा आहे का? घे घे. अननोन नंबर आहे. अगं हो, दीपूचा असेल, घे. हॅलो हॅलो हॅलो. अरे बाबा, कोण आहे? बोला ना कोणीतरी. हॅलो हॅलो. बाबा, कोण बोलतंय? हो बाबा. काय झालं? कोणाचा फोन आहे? अहो बाबा, कोण आहे? बाबा, दीपू आहे. काय ग पोरी, कुठे आहेस तू? आणि तू आली का नाहीस घरी? बाबा स्पीकरवर टाकते प्लीज. दीपू. हॅलो दीपू. हॅलो. आई, बाबा, दीदी, ताई, हे बघा मी ठीक आहे. माझी नका काळजी करू. ऍक्च्युली काय झालं, रिकव्हरीला उशीर झाला
आणि शेवटची ट्रेन मिस झाली आणि इथे आल्यापासून ना माझ्या फोनला नेटवर्कच नाही, त्यामुळे मी कळवू शकले नाही तुम्हाला. आय एम सॉरी. मी चुकले. आय एम सॉरी. मी लवकरात लवकर घरी येईन. आय प्रॉमिस. अगं पण तू आत्ता कुठे आहेस? स्टेशनवर की रस्त्यात? स्टेशन जवळच आहे आणि मी ठीक आहे आई. माझ्या बरोबर माझे एक कलिग आहेत. आय एम ओके. बरं. ए दीपू, तुमच्याजवळ कॅश असेल ना? हो बाबा. अरे बापरे, रात्र आणि कॅश. दीपू मला सांगते, तुझ्या सोबत जे मनुष्य आहेत ते बरे आहेत ना ग? म्हणजे आजकाल कोणावर विश्वास ठेवता नाही येत दीपू. तू काळजी घे ग. चांगलेत ते आई, तू नको टेन्शन घेऊस. मला त्या सद्गृस्तांशी बोलायचंय. जरा दे दे दे. हो बाबा, एक मिनिट. इंद्राजी, बाबांना बोलायचंय तुमच्याशी. हॅलो. हा हॅलो, मी दीपूचे बाबा बोलतोय. ती म्हणत होती की तुम्ही तिची काळजी घेताय, तिला सुरक्षित ठेवताय, त्याबद्दल आभार मानायला फोन केला. हो हे बघा, माझा एक विद्यार्थी आहे तिथे कर्जतला, मालशे सिद्धार्थ मालशे. त्याची काही मदत मिळते का बघतो. मी त्याचा नंबर देतो तुम्हाला. तुम्ही जरा टिपू. फोनची डायरेक्ट लोक. हॅलो, मी देतो हा तुम्हाला नंबर, देतो तुम्हाला नंबर देतो तुम्हाला त्याचा. तिथे आण लवकर. कर. हा हा. हॅलो, घ्या नंबर, घ्या. बॅटरी. काय म्हणाले बाबा? ऍक्च्युली ट्रेनच्या आवाजामुळे काही विशेष कळलं नाही मला, पण एका वडिलांची काळजी मात्र जाणवली. डोंट वरी मॅडम, तुमची सेफ्टी माझी जबाबदारी आहे. मॅडम प्लीज. क्या? उद्या देईन धुवून. हा. हरकत नाही. मॅडम काय रे हिरो, काय करता एवढ्या रात्री पोरीला घेऊन? आणि कुठचे तुम्ही? मुंबईचे सर. मग इतक्या रात्री हनीमूनला आलात का? ए भोसले, गाडीत घाल यांना. चौकीवरती नेऊन चांगली चौकशी करू. काय आहे त्या बॅगेत? ते कपडे आहेत सर तिचे. बॅगेत आणखी काय असणार ना? येडा समजतो का रे मला? हॅलो, अगं येतो म्हटलं ना 4 वाजता. अगं रागवते कशा पाय. हा येतो 4 वाजता. आता ड्युटी करायची नाही का? बरं ठेवू, राऊंड अपला. दीपू मला खरंच माफ कर. त्या जुली सोबत मी अजिबात चॅटिंग नाही करणार. आय प्रॉमिस दीपू, मला प्लीज माफ कर. दीपू प्लीज मला माफ कर ना. दीपू प्लीज आपल्या घरी चल. घरी जाऊन मार मला पाहिजे तर. हा पण असं पब्लिक मध्ये पोलिसांसमोर वगैरे
असं भांडण बरं नाही वाटत. हा चल घरी चल. एक 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 ते काय चाललंय नाटक दोघांचं? आता तुम्हीच समजावून सांगा ना सर. त्याचं काय आहे, जुली माझी कलिग आहे, तिच्यासोबत कामाचं चॅट करतो मी. ते बघून हिला असं वाटतंय माझं तिच्या बरोबर अफेअर चालू आहे. आता तुम्हीच मला सांगा सर, एवढी चांगली बायको सोडून त्या जुली सोबत अफेअर करणार आहे मी? ऐकायलाच तयार नाही. वरून रागवून माझ्याशी भांडून या बॅगेत असे स्वतःचे कपडे भरून इथे निघून आली सर रागवून. लग्न कधी झालं तुमच्या दोघांचं? हा लग्न कधी झालं दोघांचं? हा 6 महिने झाले सर. 6 महिने? बघा ना सर, 6 महिन्यात हे असं होऊन गेलं सर. 6 महिन्यात माझ्या बायकोचं मन नाही मी ओळखू शकलो सर. आमच्या लग्नाला 20 वर्ष झाली तरी आम्ही आमच्या बायकोचं मन नाही ओळखू शकलो. तुमची तर फक्त 6 महिने झाले. एक काम कर, ती कोणती जुली आहे ना, तिच्याकडून राखी बांधून घे तू, आणि तेही हिच्या समोर. आणि उद्याच्या उद्या. आणि तू ग पोरी, उगाच नको ना संशय घेत जाऊ. किती भोळा आहे बघ तुझा नवरा. एवढ्या चांगल्या माणसावरती संशय घेतेस. एवढं रागवत नको जाऊ. अरे सुखाने संसार करा, हा आनंदाने राहा. चला. काय होतं हे सगळं? कोण बायको, कोण जुली? मी जेव्हा जेव्हा मला वाटतं ना की तुम्ही सज्ज ना, तर तुम्ही लगेच येता मूळ पदावर तुमच्या. खोटं बोलायचं ना तुम्हाला फक्त, आणि ते पण काय तर आपलं लग्न झालंय म्हणून. ओ मॅडम, अहो मला काय तुमच्यासोबत लग्न झालं हे सांगायची हौस नाहीये. एक तर तरुण मुलगी सोबत बॅगेत एवढी सारी कॅश. पोलीस मॅटर जर झाला असता ना तर सकाळ झाली असती एक्सप्लेन करता करता. तसंही घरी जायची घाई तुम्हाला आहे मॅडम, मला नाहीये. नाही एवढंच असेल ना तर चला चौकीमध्ये, काय ते खरं खरं सांगू आपण त्यांना. एक मिनिट, एक तर माझ्या खांद्यावर ठेवून बंदूक चालवू नका. कसं आहे ना, मुळात खोटं बोलायची काय गरज होती? जे काही ते पोलिसांना आपण सांगू शकलो असतो. सांगितलं असतं की ही कॅश काय आपली नाहीये, बँकेची आहे. मी आय कार्ड दाखवलं असतं. लिगल डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे. हे सगळं काही बेकायदेशीर नाहीये. नाही पण तुम्हाला हिंसा आणि खोटं बोलायला आवडतं ना, आणि ते पण काय तर आपलं लग्न झालंय. मला ना अजिबात थांबायचं नाहीये तुमच्या बरोबर. 1 मिनिट सुद्धा नाही थांबायचंय. काय झालं? भीती वाटते ना मॅडम? माणूस कधीतरी परिस्थितीमुळे बांधलेला असतो. नाही तर मलाही हौस नाहीये तुमच्यासोबत असं चांदण्यात फिरण्याची. मॅडम माझ्याही घरचे टेन्शन मध्येच असतील आता. मला असं वाटतं इथून जर आपण पायी चालत गेलो ना हायवे पर्यंत, तर तिथून काहीतरी लिफ्ट मिळेल आपल्याला. मग आता तुम्हीच ठरवा, हायवे वरून घरी की चौकीमध्ये जाऊन सत्यबित्य सांगण्याची सभ्यगिरी. डोंट वरी मॅडम, तुम्हाला सेफली घरी पोहोचवण्याची माझी जबाबदारी.
हो